खानापूर तालुक्यातील बानूरगड येथील 76 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बाबासाहेब भानुदास देशमुख असे मृत वृद्धाचे नाव असून सांगोला तालुक्यातील कोळे परिसरात हा प्रकार उघडकीस आला। मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब देशमुख हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कोळे येथील बाजारासाठी गेले होते, मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत। कुटुंबियांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही। त्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंता वाढली होती। दरम्यान शनिवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास बानूरगड ते कोळे मार्गावरील टेंभू योजनेच्या कालव्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला। सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती, मात्र नंतर तो बाबासाहेब देशमुख यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळी पाहणी करताना त्यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करण्यात आल्याचे दिसून आले। तसेच कान फाटलेले असून डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव झाल्याचेही निदर्शनास आले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे। माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत।